त्यामुळे रक्तातील साखर वाढते. कॅन यू प्लीज टेल मी द एक्झॅक्ट डिफरन्स? ओके शुभम, हॅलो. आता झोपायचं किती? जसं दुपारी जरी तुम्ही अर्ध्या तासापेक्षा जास्त झोपलात तर तुमचं हॉर्मोनल सिक्रिशन जे संध्याकाळपासून चालू होतं ते वेळेत होत नाही आणि मग तुम्हाला रात्री वेळेत झोप येत नाही. आता झोप घेणं ह्याच्यामध्ये ना प्रत्येकाने आपल्याला येतील, आता मी जेव्हा मग सांगितलं की 7 ते 8 तास झोपणं गरजेचं आहे, मग बऱ्याच लोकांनी आहे ना ज्यांनी त्यांनी आपल्याप्रमाणे त्याचा अर्थ घेतात. म्हणजे काय, तर आता ज्यांना रात्री जागायला आवडतं तर ते काय म्हणतात की ओके 8 तास झोपणं गरजेचं आहे ना, मग मी रात्री 2लाही झोपेन आणि सकाळी उशिरा उठेन, मी 8 तास कंप्लीट करतोय. पण जसं आपल्याला आपल्या वर्किंग आवर्सला एक्झिट करायला आवडतं, वर्किंग आवर्स संपले की लॉग आउट करायला आवडतं, तसंच शरीरामध्ये सुद्धा डिटॉक्सिफिकेशनच्या वेळा आहेत. प्रत्येक ऑर्गनला वेळ दिलेली आहे. त्यामुळे झोपेची वेळ आणि तास हे खूप गरजेचे आहेत. जेव्हा तुम्ही 10:30-11ला झोपतात तेव्हाच या ज्या डिटॉक्सिफिकेशनच्या प्रोसेस आहेत त्या होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली 2ला झोपलात आणि पुढे 8 तासांनी उठलात सकाळी 10ला, दॅट डझंट मेक सेन्स. कारण सकाळी परत आपल्याला उठवायचं जे हॉर्मोन्स आहेत ते वाढायला लागतात, कॉर्टिसॉल नावाचं, आणि कॉर्टिसॉल ही रक्तातली साखर वाढवतं. त्यामुळे